नेमकी पारनेर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार झालाय काय, हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच केतन येवले तुमच्या समोर आज आलाय. मी लाईव्ह पण करणार होतो रात्री 9 वाजता, 9:30च्या दरम्यान मी ठरवलं होतं की लाईव्ह करावं, परंतु काही फायली ज्या माझ्या बाहेर मी एक ठिकाणी ठेवलेल्या होत्या. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल. आज जो काही विषय घेऊन तुमच्या भेटीला येतोय तो पारनेर पंचायत समितीमध्ये जो काही कोट्यावधी रुपयांचा झालेला घोटाळा. आणि हा घोटाळा काय आपोआप झालेला नाही. हा घोटाळा या पंचायत समितीमध्ये असणारे वरिष्ठ अधिकारी, तिथले रोजगार हमी विभागातले कर्मचारी, या सर्वांच्या संगनमतानं, ठेकेदारांची यात काही चूक नाही. कारण हे सर्व करते धरते कोण आहेत, तर हे प्रशासकीय अधिकारी आहेत. उद्या तालुक्यातले ठेकेदार येतील, पैसे देतील आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगतील तुम्ही विहिरीत उड्या टाका. मग हे नालायक लोक विहिरीत उड्या टाकणार आहेत का? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता ह्या माझ्या हातामध्ये जे काही फायली दिसत आहेत तुम्हाला, ह्या फक्त 2 फायली आहेत. अशा 21 फायली, म्हणजे पारनेर पंचायत समितीमध्ये झालेले 21 प्रकारचे जे मोठाले फ्रॉड आहेत, त्या भ्रष्टाचाराच्या काळ्या कारनाम्याच्या या फायली आहेत. म्हणजे याच्यात एक व्यक्ती कोण नाही आहे. याच्यात पूर्ण आपण जे म्हणतो ना, सिस्टम खराब आहे. आणि जर हे सिस्टम उकडून फेकायचं असेल, जर इथले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला सर्व कोटींचा घोटाळा तो जर बाहेर काढायचा असेल, तर हा काही एक दिवसात घडलेला कुठला उद्योग नाही आहे. तब्बल 7 ते 8 वर्षापासूनचा हा जो भोंगळा कारभार या पंचायत समितीचा चालू आहे, केतन येवले आणणार. आणि समोर इतका मोठा भ्रष्टाचार जर समोर आला तर पारनेर पंचायत समितीतले इथून पाठीमागचे जे काही प्रशासकीय अधिकारी होते ते सुद्धा या प्रकरणामध्ये गुंततायत. या सगळ्या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड कोण आहे तो समोर येणं गरजेचं आहे. काय होतं, तालुक्यातले राजकीय नेते आहेत, परंतु या संपूर्ण राजकीय नेत्यांना अंधारात ठेवून इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, त्या बोक्यांनी हे सगळा विषय वाजवलेला आहे. पंचायत समितीत जर आपण गेलो, 50 वेळा छोट्या ठेकेदारांना हेलपाटे मारायला लावतात. आणि हे प्रशासकीय अधिकारी यांच्या बाहेर मोठ्या हॉटेलमध्ये मिटिंगा होतात. ह्या मिटिंगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी फायनल करतात. यांच्या अक्षरशः फायलीसुद्धा 4 व्हीलर गाडीमध्ये पोच करतात. म्हणजे इथपर्यंतचा विषय.